नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. प्राइम टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्राइम टाइमच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत हेडलाइन्सवर. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. पुण्यात पावसाचा हाहाकार. पूरस्थितीमुळे शहराला नदीचं स्वरूप. शेकडो संसार रस्त्यावर. प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं. अनेक सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये शिरलं पुराचं पाणी. पूरस्थितीची धक्कादायक दृश्य न्यूज 18 लोकमतवर. पिंपरी चिंचवडच्या अनेक भागामध्ये शिरलं पुराचं पाणी. अनेक इमारतीचे तळमजले गेले पाण्याखाली. पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरल्यानं वाहनं पाण्याखाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा. नागरिकांशी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याचा घेतला आढावा. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा जनतेची कशी मदत करता येईल हे पाहणं महत्त्वाचं. पुण्यातील पुरावरून सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं उत्तर. रायगडमधील पेण आणि रोह्यात मुसळधार पावसानं रस्ते जलमय. महामार्गावर कमरेपर्यंत पाणी साचल्यानं वाहतुकीला फटका. जनजीवन विस्कळीत. मुंबईसह ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा. पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाचा अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. बाजारपेठेत पुन्हा पाणी शिरण्याची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे 50 मार्ग गेले पाण्याखाली. पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. मुंबईकरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलं. मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी 4 धरणं ओव्हरफ्लो. सोमवारपासून 10% पाणी कपात मागे. विधानसभेत 225 ते 250 जागा लढवणार. येत्या विधानसभेत काहीही करून मनसे सत्तेत येणार म्हणजे येणारच. युती आघाडीच्या भ्रमात राहू नका, राज ठाकरेंचा निर्धार. आणि पाकिस्तानात जाऊन लग्न केलेल्या ठाण्यातील महिलेला पोलिसांनी केली अटक. बनावट कागदपत्र बनवून पाकमध्ये गेल्याचा ठेवला आरोप.